तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. आता येणारे पुढचे सगळे दिवस आहेत ना वाईट आहेत तुमचे. पुढच्या वेळी बाहेर जातील ना तेव्हा त्यांना सांगतो जायच्या आधी पहिलं सत्याला सांगा कुठे चाललोय ते. आता कव्वाला हात मारणार असशील तू म्हणजे थंड गरम तू कव्वाला आणायला सांगणार त्या निमित्ताने तू माझा चेहरा बघून ठेवणार. सरळ विचारा ना. मग तोंडानेच उत्तर द्यायचं. त्याला पाहिलं ना की टाळकच फिरतं माझं डोक्यातच जातो माझ्या तो. काय सांगताय अभिदादा घरी आलाय मग चेहरा तुमचा करेक्ट आहे भूत बघितल्यासारखा. कुठलाही डिसिजन घेण्याआधी आपण बाबांशी आणि आधीशी चर्चा करायला. मला काय वाटतं माहितीये ना म्हणजे हे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला पकडतात ना तेव्हाच ठरवतात. थँक्यू. अगदी गरज होती चहाची. चल मी वनिता बहिणीच्या रूम मध्ये जाते. हा का हो? अगं तिला दूध द्यायचंय. हं? अगं तिला खूप विकनेस आहे अजून त्यामुळे माईने ठरवलंय की कंपल्सरी 3 वेळा तिने दिवसातनं दूध प्यायला पाहिजे. आणि तिला दूध अजिबात आवडत नाही. ती प्रचंड कंटाळा करते त्यामुळे माईने ती जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. चल अरे तो 1 मिनिट मी नेऊन देते दूध वनिता वहिनीला. तू एकाच घरात राहून किती दिवस लपून राहणार आहे तिच्यापासून. कधी ना कधीतरी सामोरं जावं लागेलच ना तिला. अनायसी संधी आली आहे तर संधीचा फायदा घेते. तेजू मला असं वाटतं की अजून थोडे दिवस थांब. वनिता वहिनीचं मन अजून स्टेबल नाहीये ग. अजूनही बाळाचा आवाज ऐकला ना की कावरी बावरी होते बघ ती. असं नका ना म्हणू अरुताई. तुम्ही असं म्हणालात तर मला अजूनच टेन्शन येतं. फार फार तर काय होईल मला अद्वा तद्वा बोलेल ती. मी सहन करीन ना ते. ती घरी आल्यापासून मी मोठ्या मुश्किलीने सगळं धैर्य एकवटून तिच्या समोर जायचं ठरवलंय आज. पाहिजे तर तुम्ही आज चला माझ्या बरोबर. पुढच्या वेळेस मी एकटी जाईन. नाही मी नाही येणार तुझ्या बरोबर. ही तुझी लढाई तुला एकटीलाच लढायला हवी. अगं कदाचित वनिता वहिनी तुला खूप बोलेल. माझा असा अंदाज आहे की ती इतक्यात तुला नाही माफ करायची. पण तू शांतपणे सगळं तिचं बोलणं ऐकून घे. पण मीच तुला आता आग्रह करते, तू जा.
माईला मी सांगते. तू जा तिच्या खोलीत. अस्मिता अस्मिता कोण कोण होता तो? कव्वा? हो, कव्वासारखा वाटत होता. नाही नाही, की की, की सत्या होता. काय काय चाललंय काय? माझ्या माझ्या गेमचं प्लॅनिंग तर चालू नाही ना? मी मी सुटलोय ही खबर संग्रामपर्यंत नक्कीच पोचली असणार. त्यानेच त्यानेच अडकवलं होतं मला. हो, ही ही वनिता पण अशी आहे, भांडण झालं की लगेच निघून जाते संग्रामकडे आणि तिथे जाऊन भांडते. तिला तिला तिथे पाहिलं ना की आपलं आपलं टाळकं छटकत. खर तर खर तर संग्रामलाच आधी उडवलं पाहिजे. हा एकदाचा संपला ना की सगळंच सुरक्षित होईल. पण या वनितावर गोळी झाडली कोणी? मी तर निश्चित नाही. आणि संग्राम स्वतः हत्यार चालवत नाही आणि त्यातून वनितावर तर तो निश्चितच नाही चालवणार. मग मग ही सुपारी कोणासाठी होती? माझ्यासाठी? हो, असू शकतं. कारण मी आणि वनिता मी आणि वनिता शिवाय तिथं दुसरं कोणीच दिसत नव्हतं. आणि हा असंही झालं असेल बहुतेक की गोळी झाडली असेल माझ्यावर आणि ती लागली वनिताला. पण पण ती गोळी झाडली कोणी? सत्य तर चोरटा चोर आहे आणि जयवंत पण हल्ली संग्रामकडे नसतो. कुठे आहे काही त्याचा काही पत्ता नाही हल्ली. हा हा, तो तो कव्वा साला एक नंबरचा संग्रामचा पेट्टू आहे. पैशा करता तो कुणाला पण उडवायला तयार असतो. खर तर ना, खर तर या संग्रामच्या आधी त्याला सोडवायला पाहिजे. झालं झालं सुरू झालं. जुनं भूत तुमच्यावर परत सवार होत आहे. नको नको.
आवरा आवरा, वेळीच वेळीच आवरा स्वतःला, वेळीच आवरा. चल, या जागीरदारांच्या नरकामध्ये परत जाणार नाहीयेस तू. म्हाताऱ्याचा डोलारा पूर्णपणे कोसळायला आलाय. त्यांनी पूर्ण संन्यास घेतलाय. मोठ्या मेहनतीने उभारलेल्या कंपनीचे पार धिंडवडे काढतायत पूर्ण पद्धतशीरपणे. तुझं तिथलं काम संपलेलं आहे. आता आपल्या घरी परत चल. जहागीरदारांचा तो नरक आणि तुमचा स्वर्ग. तुमच्या त्या फार्म हाऊसवरती कसले वाईट धंदे चालतात ना, हे चांगलंच माहिती आहे मला. 2 नंबरचे धंदे करणारे, जगात प्रतिष्ठित अब्रुदार म्हणून वावरणारे, शुल्लक करण्यासाठी कुणाचाही खून करणारी गुंड लोक तुमच्या त्या फार्म हाऊसवरती रोज पार्ट्या करत असतात. ही फार सुरू चालायला लागले काय तुझे? तुला जिवंत ठेवली हे चुकलं माझं. जरुरीपेक्षा जास्त लाड केले हेही चुकलं. किती वाईट धंदे चालतात तुला काय आज कळलं काय? यार माहित नव्हतं. चल मुकटानं. अस्मिता अस्मिता सुहास, पेढे. पेढे? वा, काय गुड न्यूज काय का? जागीरदारांनी परत काहीतरी दिवे लावले? अभिजित निर्दोष सुटला ना, त्याचे पेढे येते. खरं? क्या बात आहे, क्या बात. खरं तुम्हाला जागीरदारांना विचित्र किंवा विक्षिप्तच म्हणायला पाहिजे. काय झालं? नाही, विचित्र विक्षिप्त थोडं असं वाटतंय. एक वेगळं विशेषण आहे, ते जर का लावलं ना करेक्ट आहे. काहीतरी कुचकटच असणार. बोला. विकृत. मग जागीरदारांना ना विकृत म्हणायला पाहिजे. विचार कर, स्वतःच्या बायकोवर आधी नवरा गोळी झाडतो. तिचं नशीब चांगलं म्हणून ती वाचते. ती वाचल्यानंतर नवरा लगेच बायकोला पेढे बनवायला येते. ए पेढे खा. याला विकृतच म्हणायचं. सुहास, तू उगाचच ना अभिजितला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोयस. अरे पोलिसांनी त्याला तो जहागीरदार आहे म्हणून निर्दोष नाही सोडलंय. अरे खरंच त्याच्या विरुद्ध कुठलाच पुरावा नाहीये म्हणून सोडलंय त्याला. पोलिसांचं तुला जास्त माहिती आहे की मला माहिती आहे का?
पोलिसांचं काही नसतं. म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या माणसाला पोलीस स्टेशनला पकडून घेऊन येतात तेव्हा ते ठरवतात याला दोषी ठरवायचं की निर्दोष. आणि त्याच पद्धतीने मग पुरावे गोळा केले जातात. काही दिवसापूर्वी पोलिसांनी तुलाही निर्दोष सोडलंय. ए मी निर्दोषच होतो आणि हे तुला चांगलं माहिती आहे. अरे तसंच अभिदादा निर्दोष आहे हेही मला माहिती. आणि अभिदादाला सुद्धा हे पटलंय हे महत्वाचं आहे. त्याने जर वनिता वहिनीवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता ना तर खरंच सांगते त्याने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला असता. कारण त्याचं वनिता वहिनीवर खूप प्रेम आहे. प्रश्न तो नाही आहे ग. म्हणजे अभिजितचं प्रेम आहेच. प्रश्न हा आहे की वनिताचं त्याच्यावर प्रेम आहे का याचा तपास घ्या. तपास कशाला व्हायला हवाय? अरे बरं झाल्यावर ती सरळ घरी निघून आली ह्यातच आलं ना सगळं. आणि अभिदादा निर्दोष आहे असं स्टेटमेंट तिनेच दिलंय ना. तिला पटलंय ते. अगं न देऊन जाईल कुठे ती मला सांग. म्हणजे समजा तिने तसं स्टेटमेंट दिलं नसतं तर कुठे गेली असते ती? संग्रामकडे. आता या वयात संग्रामनी तिला ऍक्सेप्ट केलं असतं. काय राहिलं तिच्या? त्याने ऍक्सेप्ट केलंच नसतं. बरं ती संग्रामकडे गेली हे जर का अभिजितला कळलं असतं तर त्याने जिवंत सोडली नसती. म्हणजे थोडक्यात काय दोन्हीकडे मरण तिथंच झालं असतं. म्हणजे नाईलाज म्हणून ती इथं आली बस. हे बघ तू हे सगळं जे काही बोलतोयस ना ते प्लीज अभिदादा समोर किंवा वनिता वहिनी समोर चुकून सुद्धा बोलू नकोस. आत्ता कुठे नशिबाने त्यांचा संसार पुन्हा सुरळीत नीट सुरू होतोय. प्लीज त्यात कुठलेही अडथळे आणू नकोस. हे बघ मी कोणाचाही संसार मोडाला इथे आलेलो नाही. पण पोटात एक आणि पोटात एक अशी माणसं मला नाही आवडत. आज संसार तुटल्याचं दुःख काय असतं हे मला माहित आहे. आणि खरं सांगायचं तर संसार काय असतो हे आता मला खरं कळायला लागले. सुहास इतकी वर्ष मी तुला ओळखते पण तू खरं केव्हा बोलत असतोस ना ते कळतच नाही मला. एक सांगू मी तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही आणि तुझ्या बापाशी कधी खरं बोलणार नाही. काय म्हणतात बाबा महाराज आले का विपश्यना करून परत? झालं सगळी चर्चा झाली आणि शेवटी माझ्या बाबांवर गाडी घसरली ना. चला गुड नाईट. अगं थांब ना बाबांबद्दल माझी मतं तर ऐकून जा. खूप प्रेमळ आहेत तुझे बाबा माहिती आहेत का? काय नाही बाबा. बाबा हल्ली हल्ली वनिताने काहीतरी नवीनच सुरू केलंय. कधीही काहीही होऊ शकतं ना. मला अभिला बाप झालेलं बघायचंय. दुसरं लग्न कर असा हट्ट धरून बसली. काय त्याचं इथे नसणं हे माझ्यासाठी नवीन नाहीये. किमान आता मी माझा संसार माझा नवरा तिच्या हवाली करेन. आणि मला नाही बोलायचंय जाते मी. का ग? ते आठवलं तरी बेचैन व्हायला होतं आम्हाला. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी